शिवसेना पक्ष आणि चिन्हाची उद्या पुन्हा सुनावणी। युक्तिवादावरून कोर्टाबाहेर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। ठाकरेंची कबुली, पक्षामध्ये दुसरा गट तयार झाला। कपिल सिब्बल यांचा बचाव, दुसरा गट म्हणजे फूट नाही। मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 2 कोटींची आलिशान कार। जरांगेंच्या दौऱ्यासाठी कार घेतल्याचं कार मालक सुभाष भोसले यांनी दिली कबुली। सर्पदंश झालेल्या आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द होणार। राज्यातील सर्व आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी। मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठकीतून आदेश। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी साप सोडा। गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणावरून संजय राऊतांचं वक्तव्य। आश्रमशाळा चालवणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या घरी साप सोडणार का? भाजपचा सवाल। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजपची तिरंगा रॅली। मुख्यमंत्री फडणवीसांसह अन्य नेते सहभागी। जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख। महानगरपालिकेच्या वृक्षारोपण कार्यक्रमातील बोर्ड चर्चेत। चूक लक्षात येताच प्रशासनानं फलक हटवला। रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा आजच होणार। गृहमंत्री भरत गोगावले यांचा विश्वास। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची उचलबांगडी। व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांना हटवलं। नवे एमडी म्हणून अविनाश रणखांब यांच्यावरती जबाबदारी। लक्ष्मण हाकेंच्या पोटात का दुखतंय माहित नाही। नरेंद्र पाटील यांची लक्ष्मण हाकेंवरती टीका। भुंकणाऱ्या लोकांमुळे काही फरक पडत नाही, पाटलांचं वक्तव्य। राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार। महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात नेत्यांसोबत घेणार बैठक। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी करणार प्रयत्न। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। हसन मुश्रीफांना निवडणूक लढवता येणार नाही। नव्या सहकार नियमांचा फटका। छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं आंदोलन मागे। बजाज कंपनीच्या गेटवर केलं होतं कामबंद आंदोलन। राज ठाकरे आणि बजाज कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये झाली चर्चा। अकोल्यामध्ये पोलिसांना मारहाण करणाऱ्या 20 जणांना अटक। सीसीटीव्ही आणि व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख परेड। सोलापूरऐवजी खड्डेपूर म्हणायची वेळ नागरिकांवर आली। मनमानी कारभारामुळे वाहतूकदारांची दमछाक। वाहन चालकांचे अपघात होण्याचं प्रमाणही वाढलं। बीड बस स्थानकामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। तरुणांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। तरुणींची तुंबळ हाणामारी। पुण्याच्या सेंट्रल मॉलच्या आवारातली घटना। गरवारे महाविद्यालयासमोर झाली हाणामारी। चंद्रपूरमध्ये बापाचा मुलाच्या गळ्यावरती धारधार ब्लेडनं वार। एकाचा मृत्यू तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू। पत्नी विभक्त राहत असल्यानं राग अनावर। बोगस वांग्यांच्या रोपांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक। निर्मल सीड्स कंपनीची 4600 रोपं बोगस निघाल्याचा दावा। धुळ्यातील शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी। श्री तुळजाभवानीच्या चरणी भक्तांचं दान। भाविकाकडून 967 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण। अभिजित विलास काकडे यांच्याकडून करण्यात आलं दान।